इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे हे स्प्रे मी बनवलेले आहेत, 2 स्प्रे आहेत. आपण त्याला नाव अल्निकोनिल फर्स्ट आणि अल्निकोनिल सेकंड असं नाव दिलेलं आहे. 100 ml च्या 2 बॉटल आहेत या. तर हा स्प्रे अप्लाय करण्यापूर्वी ह्याला स्ट्रोक द्यायचा. आपण 48 वेळा बॉटलला स्ट्रोक द्यायचा. 40 वेळा, 40 स्ट्रोक द्यायचा. अल्निकोनिल फर्स्ट आहे ते पोटावरती अप्लाय करायचं, स्टमक वरती अप्लाय करायचं, होल अब्डोमेनला अप्लाय करायचं. ठीक आहे. फक्त दवबिंदू कसे पानावरती दिसतात त्या पद्धतीने दिसलं पाहिजे, बस एवढंच मारायचं. जास्त असं खाली नाही आलं तरी चालतं. एक 5-10 मिनिटांमध्ये सुकून जाते. ह्याचं काम संपलं, ह्याला चोळायची गरज नाही, काय नाही. अल्निकोनिल सेकंड 48 वेळा स्ट्रोक द्यायचा. कानाच्या खाली असं आहे, इथं सलायरी ग्लँड असतात. सलायरी ग्लँडवर हे काम करते. बस सुकू द्यायचं. असं स्प्रे मारलेला सुकेपर्यंत पेशंटला अशा पोझिशनमध्ये ठेवायचं. 10 ते 15 मिनिटांमध्ये सुकतोय ते. तोपर्यंत पेशंटला श्वासावरती नियंत्रण ठेवा म्हणून सांगायचं. डोळे झाका आणि खोल श्वास घ्या, सोडा. खोल श्वास घ्या, सोडा. श्वास घेताना नाकामध्ये तुम्हाला थंड जाणवतं सेन्सेशन आणि बाहेर सोडताना गरम जाणवतं. ह्याचा अंदाज घ्या. एक 15 मिनिटं अशा पद्धतीनं झोपून राहू द्यायचं पेशंट. पेशंटला असं झोपून ठेवल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये पेशंट झोपी जातोय, एकदम रिलॅक्स होतो.